सेकंड दिलीचं नाही येणार मी. सेकंड दे सेकंड. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठलोय, आंघोळ दिन करून सगळं रेडी झालोय. आता देवाची पूजा करायची, त्यानंतर जरा नाश्ता करायचा. आज वार आहे रविवार. तर आपल्या मित्राचं लग्न आहे 3 तारखेला. त्याला सरप्राईज म्हणजे त्याला काहीतरी गिफ्ट घ्यायला जायचं आपल्याला आज. बघूया काय काय होते. सगळ्यात पहिला देवाची पूजा करून घेऊया, जरा नाश्ता करूया आणि मग जाऊया तिथं. मित्र तर म्हणला आहे 2 तारखेलाच ये, म्हणजे आदल्या दिवशी जे म्हणला आहे. बघूया काय काय होते, मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो. तर मित्रांनो मस्तपैकी नाश्ता करून घेऊया. नाश्ता आहे फोडणीचा भात मस्तपैकी, या खायला. तर मित्रांनो सौरभची ब्लॉग बघत बसलेलं, म्हणजे रोज बघते सगळा. आणि भावाला जेवायला आणि ब्लॉग बघाले तर हे ब्लॉगमध्ये बघा, हे पाठीमागे ड्रॉइंग आहे की नाही, तर मम्मी काय म्हणाल्या बघा. शुभम आहे ना, सेम कसं दिसतंय. शुभम काय आहे तसं दिसतोयस, तेवढा का नाहीस तू, गोराईस. असं काय खरं, तसं काय म्हणतायचा जरा गोंडस गोंडस दिसते. तुला काय म्हणायचं शुभम, मान्य आहे तुला हे जेवायला राहीन त्याला का तसं चिडवायस. जेवण आलायस आता, पोळ्या पण केल्यात की मग. जेवणच येतोय. आज पौर्णिमा आहे, नव्याची पौर्णिमा. नव्याची पौर्णिमा आहे. आज गोड करायचं, पोळ्या करायचं स्टॅप. वाडीत जाऊन आलं की सकाळी नाही लवकर, मी कालच गेलो. नाही म्हटलं रात्री, म्हणून त्याला चल म्हटलं नाही. कवा मग यायचं सगळं माझं बंदच झालंय. पप्पानं काय म्हणाल्या सकाळी एवढं लवकर उठायचं. अरे मग वय मला झोप लागली. म्हणजे हे सगळं म्हणते तुझ्यावर नाव घालायला. अरे खरं तसं नाही म्हणालो. कुठं म्हणजे 2-3 वेळा कुठं आलाय तू, काय म्हटलं स्वतः. मग ते येणार होता आज. तू म्हटलास काय, मग मी बोललास तुला चल म्हटलं. किती वेळा तर चुकलंय माझं, फालतू कारणासाठी चुकलंय वेळा. आज लवकर गेला असत गेला असत. तुझ्यासाठी लवकर चल म्हणून म्हणाले. मग तिने म्हणाले तू काय म्हणली, तू काय म्हटली, एवढं लवकर बघ जायचं. ह्यानं म्हटलं असता का नाही, तू काय म्हटलीस तसं. मी येतो म्हणून म्हटलं असतं तर लवकर जायचं. खरं हे काय म्हटलं, आता किती वेळा माझं चुकले. तू आला असता की लवकर रे. संध्याकाळी जाणार आहे. संध्याकाळी गर्दी असते. आमच्या बरोबर यायचं, कुठे यायचं असलं तर नाही परस्पर जायचं नाही, मार खातील. येत नाही. देऊ काय, देऊ डोस देऊ. पोळ्या करायचं का तुला काय पोळ्या त्रास झालाय, करायचं काय नाही. तुला काय त्रास व्हायला लागलाय काय. ती करायला तुझी बायको आणखी तिथं पोळ्या करायला. मग तर पहिलं करायचं. मी आराम करणार बघ, माझी तब्येत बरोबर नाही, मी आराम करणार. मदत तुझ्या करायची, बायकोला आणि तिथं मदत करायला. मदत तू करायचं. लग्न कर लवकर, तुझ्या बायकोला मदत होत केली. ते ना मग त्यो आता तिची बायको असल्यावर करत असल्यावर तू झोपली असलीस, मग त्यो तसं म्हटला तर तुला. तो काय म्हणतो, धाडच करायचं नको काय. उठून. करायचं म्हणायचं करायचं. काय नडलं नाही, दोघी करणार काम. मी बिंदास्त बसणार, दोघी नाही, तुमची पोरं घेऊन बसणार मी. ते ना आता त्यानं म्हटला माझी बायको काम करल्या, तू गा बसल्यास करता म्हटला तर. तो काय म्हणतो, धाडच नको मला म्हणायचं. करायचं. करायचं नाही म्हणशील. काय करायचं म्हणाले, विसर बा, सांगायच्या अगोदर करायचं. विसर बा. सांगायच्या अगोदर करायचं म्हणजे चुकीची समजत आहे तुझी बा. जा उठ कर जा. चुकीची समजत आहे तुझी. जा. झालं नाही अजून. ते जर मदत केलं असं केव्हापासून आतापर्यंत झालं उठून ते सगळं. करतच म्हणाल, ते करतच म्हणाल, ते लागतं अरे म्हणाल. तुला एवढं वाटतंय ना असं तिला कोणतं मदत करायला, रागाने लग्न कर असं वाटतंय ना, मग जाग्यावर पलटी मारायचं. चल कर लग्न असं म्हणून म्हणायचं. आता लग्न केलं असता ते नवा, मग काय तिला ते मदत नवा नाही आमडे केली की, हं? लग्न झालं असतं आता डिलिव्हरीला पण मदत झाली असती की आज नाही. झाली असती की नाही सांग. कुणाला मला मिनत्या करायला लागली असं सांग. बायका पडल्या कामाला. बायकाच वेगळं, आपली माणसं घरातलं वेगळं. ते हक्काचं माणूस असते आपल्या. हक्काचं ते हक्काच असते रे. बायका काय ते काहीतरी तात्पुरतं करतात काम. झालं बघा तुमचं काम. लग्नाला काय संबंध आहे? लग्न केलं तुझी बायको मदत केली असती नाही. लग्न करणार नाही, फिरणार नसतं. बायकोला घेऊन फिरत जा. मित्र फिरणार नसतं. मित्र बायको केल्यावर मित्र सुद्धा विसरशील तू, माहितीये काय. इकडं तिकडं फिरणार. मित्र कर कुठं आणि आहेत मला त्याला. तर म्हणतोय, मला तर काय पाकच विसरून टाकल त्यानं. ते म्हणतात बायका आल्यानंतर आईला विसरतात. उज्जैनला जाणार आहे रेल्वेने. हो सांगितलं. अरे
चेष्टा नव्हे, खरं नाही सांग. सांगितलं होय त्याला चेष्टा वाटते. साधं. जाणार आहे 6,000 रुपये खर्च. जाणार आहे पाठवून द्या ना त्याला तू बरोबर जाणार ना 12,000 रुपये जातील बरे अरे जास्त. मग आपण फालतू खर्च करायचा फालतू खर्च नाही मग जायचं. वडापाव खावायचा तर वडापाव खायचं नाही काय फालतू इकडे खर्च तिकडे म्हणजे किरकोळ 1,000-2,000 आणि जातातच जाताना चपाती चपाती खाऊन खाऊन किती दिवस खाणार तू किती दिवस आज किती नेल्या दिवस दिवशी जाते? खाल्लो संध्याकाळी 8 खाल्लो दिवस जाणार ना मग मग चांगल्या दुधात म्हणून चपात्या केल्या की फॅनेसले चांगलं आहे. बुर्रा येईल त्याला 2 दिवसात नाही नाही काय होत नाही अरे शेंगदाण्याच्या पोळ्या शेंगदाणा चपाती असं घेऊन जायचं चिवडा असं घेऊन गेलं ती का दिवाळीला नाही? चिवडा चकली करता सांगा ते करून ठेवा तेच खाणं चिरमुरं फरसाण घेऊन जातो काल घाऱ्या केल्या त्याला घाऱ्या आवडल्या कवा जाणार आहे खरेदी हा कवा जाणार आहे पण येणार का म्हणला रे हो? तर ते ह्याला गाणगापूरला तू बघायला की जातो मला येणारच तर बघ म्हटला मध्ये सांगितलेलं. महाकाल किती जण? हे करणार किती जण बुद्धी किल्ली फिरवणार बुद्धी किती जण जाणार आहेत हा? किती जण 4-5 जण. कसं खायला आहे बघा ह्यो मीच करायला मस्तपैकी आता जेवून घेऊया जेवायची वेळ झाल्या वाजल्यात किती बघा 2:15 वाजल्या आल्यात तर आज जेवण आहे पुरणपोळी पापड बटाट्याची भाजी येळणीची आमटी आणि दूध येळणीची आमटी आहे बाई कटाची आमटी हे इथं बसून जेवायला बघा आज ह्याला गडबड आहे वाटतं म्हणून इकडच्या इकडे जेवून लगेच जाणार आहे ह्यो. आमटी केवढी गेल्या बाई मित्रांनो पहिला आमटी लय करत होती ती मी यांना सांगितले जराच करायचं म्हणून शिवराने जेवायलाच सगळी चला तर मित्रांनो जेवून घेऊया तर म्हणशील आज का पोळ्या केल्यात आज कुठली पौर्णिमा आहे ती नव्याची पौर्णिमा आहे म्हणून पोळ्या केल्यात चला तर जेवून घेऊया शुभम जेव की मोबाईल का बघत बसलायस आणि स्वेटी भूक आल्या बघा आता मगापासून लई भूक आहे आता बघा स्वीटी काय झालं ग काय झालं हां का भूक आल्यास कार्यक्रम करणार आहेस सेकंड देऊन येतो मग बाहेर सेकंड देऊन येतो सेकंड दे सेकंड दिली तर नाही येणार मी सेकंड देते बघा सेकंड पिलो कमा सेकंड दे पिलो चल नाही येतं थांब चला तर मित्रांनो स्वीटला जरा फिरूया त्या तर बाथरूमला आली वाटतं चला स्वीटी कार्यक्रम केली म्हणून बुकाल ती चला आता बांधले स्वीटीला स्वीटी झालं तुझं झालं आता ओरड की हे पिलं काय झालं हे बघा उगाच वरडाली तुला काय केलं बाई चला तर जेवून घेऊया जेवायला बघा चपाती बटाट्याची भाजी पापड आणि चट आहे चट म्हणजे हरभरा डाळीचं करतात हिरवी मिरची घालून चला तर जेवून घेऊया